जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम समर्थ श्रीराम। आता उपमा वा गभस्ती, तरी गभस्तीचा प्रकाश किती। शास्त्रे मर्यादा बोलते, तरी सद्गुरु अमर्याद श्रीराम। ग्रंथराज दासबोधातील सद्गुरु स्तवन हा विषय आपला चिंतनासाठी सुरू आहे। या सद्गुरु स्तवनामध्ये समर्थांनी आता पृथ्वीची उपमा कशी सद्गुरु तत्वाला बसत नाही, आकाशाची उपमा कशी बसत नाही, सुवर्णाची उपमा कशी बसत नाही, परिसाची उपमा देता येत नाही, अशा ज्याच्या ज्याच्या उपमा देता येत नाहीत अशी सगळी नावं, अशी सगळी उदाहरणं समर्थ देत आहेत। आता समर्थ असं म्हणतायत की आता उपमा वा गभस्ती म्हणजे सूर्य। आता सूर्य आणि शेष म्हणजे नाग। आपण पहा कथा ऐकतो ना पूर्वीच्या जुन्या, की ही पृथ्वी शेषानं आपल्या डोक्यावरती घेतलेली आहे, शिरावरती घेतलेली आहे। आता हे तत्वानं पटवून द्यायचं म्हटलं किंवा सांगायचं म्हटलं तर अलीकडच्या पिढीला ह्या कसं सांगणार, कसं पटवून देणार। पण हे शास्त्रामध्ये आहे, ते सांगितलेलं असतं। ते पटवून देण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने ते सांगता येऊ शकतं। पण कसं असतं पहा, की या सगळ्या ज्या कल्पना आहेत, या सगळ्या कल्पना या समजावून घेण्यासाठी हा विषय फार छान ठरेल मला असं वाटतं। कारण शेषानं पृथ्वी डोक्यावरती घेतलेली आहे, याचा अर्थ काय हो? की खरंच असं आहे का की खाली मोठा नाग आहे, त्याचा मोठा फडा आहे आणि त्या नागाच्या फड्यावरती पृथ्वी आहे, असं आहे का प्रत्यक्षात? तर असं नाही। असं नाही असं सांगत असताना ते नाही किंवा त्याच्यावरती विश्वास नाही अशा अर्थानं नाही, पण ती कल्पना सुद्धा करवत नाही ना आपल्याला। पृथ्वीची केवढी मोठी व्यापकता आहे, पृथ्वी केवढी मोठी विशाल आहे आणि शेष किती मोठा असेल असून किती त्याची व्यापकता असेल, पण एवढी पृथ्वी तो त्याच्या डोक्यावरती घेऊ शकतो, एवढ्या पृथ्वीचं ओझं तो झेपू शकतो। तर आपण जर कल्पना केली तर कल्पना याचा अर्थ असा आहे की ही पृथ्वी कुठल्या ना कोणावरती तरी अवलंबून आहे, याचा अर्थ असा आपण घ्यायचा। शेषाच्या डोक्यावरती ती पृथ्वी आहे, याचा अर्थ शेष हा खऱ्या अर्थानं पृथ्वीचा आधार आहे। आता शेष म्हणजे काय? शेष याचा अर्थ नाग। शेष आपण ज्याला नाग असं म्हणतो, शेषाला नाग आणि शेष दोन्ही नावं शब्द एकच आहेत, त्याला एकच ओळखलं जातं ह्या नावाने। तो हा नाग जो आहे, हा शेष नाग जो आहे, हा शेष नाग कुठल्या तरी आधारावरती उभा आहे ना। आता शेषाच्या डोक्यावरती पृथ्वी आहे असं जर म्हटलं तर शेष कोणाच्या तरी आधारावरती उभा असला पाहिजे, कारण त्याच्या खाली काहीतरी अस्तित्व असलं पाहिजे। हे अस्तित्व जे आहे, हे अस्तित्व हे ईश्वरी तत्वाचं अस्तित्व आहे, लक्षात ठेवा। आपण एवढं समजलं तरी आत्ता पुरेसं आहे। म्हणून समर्थ असं म्हणतात की शास्त्रामध्ये सूर्यप्रकाशाच्या मर्यादा आहेत, त्याचा परीघ जर आपण पाहिला, सूर्यप्रकाशाची जर व्याप्ती पाहिली, सूर्यप्रकाशाचं जर आपण रूपांतरण पाहिलं तर सूर्यप्रकाश हा सकाळी समजा आपण असं गृहीत धरलं की 6 वाजता सूर्य उगवला, संध्याकाळी 6 वाजल्यानंतर सूर्य तो दिसेल का? तर नाही दिसत। म्हणजे याचा अर्थ काय झाला की सूर्याच्या प्रकाशालाही आणि सूर्याच्या तेजालाही कुठेतरी मर्यादा आली। म्हणजे जिथे मर्यादा आहे तिथे सद्गुरु तत्व नाही, असा दृष्टीनं हा विषय समजावून घ्यायचा आपल्याला, की जिथे अमर्यादत्व आहे, अमर्याद आहे, विशाल आहे, व्यापक आहे, कुठली उपमा त्याला देता येत नाही, ते सद्गुरु तत्व आहे। सूर्यप्रकाशाची उपमा दिली, 6 नंतर सूर्याचा प्रकाश दिसेल का? तर नाही हे दिसणार। क्षीरसागर अखंड असा राहील का टिकून? तर नाही राहत, तो कधीतरी नासून जाईल। मेरू पर्वत इतका उंचीवरती गेला पण तो टिकणार आहे का? तो कसा आहे? तो पाषाण आहे, कठोर आहे। तसे सद्गुरु तत्व नाही आहेत। म्हणून शास्त्रामध्ये सूर्यप्रकाशाला मर्यादा आहेत आणि सद्गुरु तत्व जे आहे, हे सद्गुरु तत्व हे अत्यंत अमर्याद आहे, अत्यंत विशाल आहे, अत्यंत व्यापक आहे आणि त्या सद्गुरु तत्वाची आपल्याला कुठल्याही परिपूर्णतेनं, कुठल्याही
परिमाणांच्या माध्यमातून सद्गुरु तत्व मोजता येणार नाही, त्याचा आवाकाही घेता येणार नाही. अत्यंत आवाक्याच्या पलीकडे म्हणजे कल्पनेच्याही पलीकडे असणारं हे सद्गुरु तत्व जे आहे, हे सद्गुरु तत्व आम्हाला फक्त गुरुमंत्र देण्यापुरतं, अनुग्रह देण्यापुरतं, आमच्या प्रापंचिक समस्या पूर्ण करण्यापुरतं सद्गुरु तत्व असत नाही. त्याच्यासाठी सद्गुरु तत्व असत नाही. देवाची पूजा, देवाची उपासना, देवाची आराधना, देवाची प्रार्थना ही अशासाठी करावी की आम्हाला आमच्या जीवनामध्ये असे सद्गुरू आम्हाला प्राप्त होऊ द्या की आमच्या जीवनाचा खऱ्या अर्थानं आम्हाला आनंद मिळेल आणि आमचं जीवन हे परिपूर्णतेनं समृद्ध झालेलं असेल. आणि ही परिपूर्णता आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्राप्त व्हावी. आमच्या जीवनाचं सार आम्हाला दिसावं आणि त्या साराच्याही पलीकडे असणारं जे असारत्व आम्ही आमच्या जीवनामध्ये जे निर्माण झालेलं असतं, आम्ही असार म्हणून ज्याच्याकडे पाहत असतो, ते असाराचाही निवाडा आमच्या अंतकणामध्ये आम्हाला करून घ्यायचा असतो. आणि तो सार आणि असाराचा निवाडा त्याच्या पलीकडे जाऊन करण्यामध्ये खऱ्या अर्थानं सद्गुरु तत्वाची जाणीव लपलेली असते आणि ते सद्गुरु तत्व आम्हाला प्राप्त व्हावं अशीच या समर्थांच्या चिंतनाच्या पाठीमागची भूमिका आहे. ती साधकांनी यथार्थतेनं समजावून घेणं हेच खऱ्या अर्थानं त्यांच्या जीवनाचं कल्याण असतं. जय जय रघुवीर समर्थ.